राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम न्यूज चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा प्रायव्हेट आहे, पण तो घर बांधणाऱ्या माणसांना माहिती देणार आहे. आताच्या काळामध्ये कर्ज उपलब्ध आहेत, रेडीमेड सगळं मशिनरी झाली आहेत का, स्लॅब जे काही वस्तू आज बांधकामाच्या आहेत त्या इझिली अवेलेबल आहेत आणि रेडीमेडसुद्धा बिल्डिंग तयार होऊन फ्लॅट मिळत आहेत. तर आज खरेदी करणं किंवा घर बांधणं सोपं झालेलं आहे. मी हा विषय यासाठी घेतला आहे, उद्या 1 मे आहे आणि मी रामानंद नगरच्या घरात राहायला येऊन मला उद्या 26 वर्ष संपून 26 वर्ष चालू होते. की रामानंद नगरचं घर बांधण्यासाठी हा रामानंद नगर सोसायटीमध्ये घेतलेला प्लॉट होता. 1985मध्ये या कॉलनीमध्ये 10-20 घरं झाले होते. त्यावेळेला मी 1985ला या घराचं 12 रूमचं बेसमेंट कंप्लीट केलं. त्यावेळेला 12 रूमचं बेसमेंट केलं, त्याला कमीत कमी 6 महिने लागले मला. हे बेसमेंट डबरात झालं होतं, दगडामध्ये. त्यासाठी 8-9 फूट खोदकाम करावं लागलं आणि त्यानंतर त्यामध्ये दगडाचं बांधकाम करत बेसमेंट कंप्लीट करायला 6 ते 8 महिन्याचा कार्यक्रम लागलेला आहे. त्यानंतर 1988ला त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे कर्ज उपलब्ध नव्हते. सोसायटीमधल्या प्लॉटला महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कर्ज देत होतं आणि ते होतं 24% चक्रवाढ व्याजासहित. त्यातलं 75,000 रुपयाचं कर्ज घेतलं आणि बाकी पैसे वडिलांनी दिले. घर का बांधकामात पैसे वडिलांनी दिलेले आहेत आणि 6 खोल्यांचं बांधकाम 1988ला कंप्लीट झालं. त्यावेळेला या घराची वास्तुशांती केली होती. 88ला घराचं बांधकाम करताना एका खोलीचा खर्च 1,10,000 रुपये आला होता आणि त्याच्या 2 वर्षानंतर 90मध्ये 10 बाय 10च्या 4 रूम त्याचं पूर्ण बांधकाम. पहिल्या बांधकामाला 2,20 लाख लागले होते आणि 90ला 2 वर्षातच पूर्ण बांधकामाला 4 रूमच्या 400 ते 500 फूट पायऱ्या आहेत, त्याला 2,20,000 रुपये लागले. म्हणजे 2 वर्षात महागाई किती वाढली. आणि आजच्या बांधकामामध्ये तेव्हा 150 रुपये मिस्त्री होता, 50 रुपयाला लेबर होता. म्हणजे 100 रुपयाला मिस्त्री होता, 50 रुपयाला लेबर होता आणि पुरुष लेबर 50 आणि स्त्री लेबर 30 रुपये होता. सिमेंटचा रेट त्यावेळेला 100 ते 125 रुपये पोत्याचा होता. आणि 90च्या नंतर - 1995ला या घरातून आलेल्या भाड्याच्या पैशातून घराची कंपाऊंड वॉल केली आणि 90पासून 2000 1 मे पर्यंत, म्हणजे 88पासूनचा आणि नंतर आलेल्या भाड्याच्या पैशात 1 मे 2000ला नांदेड या घरात राहायला आलो. या घराच्या बांधकामाला आता तसे
40 वर्ष होत आहेत समजा, आणि आता मला राहायला येऊन 25 वर्ष संपून 26 वर्ष होत आहेत. फक्त एक जिद्द होती की आपल्याला घर बांधायचं आहे. मग जसं जसं ॲडजस्टमेंट होत गेल्या तशा प्रकारचं करत आलो. बांधकामाला किती मेहनत लागली, चिल्लरचे पैशाचा हिशोब नाही आहे. प्रत्येक वेळा पैसे लागत गेलेले आहेत. आणि यावर्षी या घराला मेंटेन करण्यासाठी 1,00,000 रुपये खर्च करावा लागलेला आहे. वास्तू ही सतत त्याची झीज होत राहते, त्यासाठी आपल्याला खर्च करत राहावं लागतं. अशी म्हण होती, मूर्ख लोक घर बांधतात, शहाणे लोक किरायाच्या घरात राहतात. शेवटी सगळं आउटपुट काढलं आपण, किराया, नगरपालिकेचा टॅक्स आणि घराचं मेंटेनन्स. काय हाती लागलं? मानसिक समाधान फक्त. व्यवहारी शून्य आहे, 0 आहे. ज्या घरात आपण राहतो त्या घराची 1,00,000 कोटीची किंमत करणं म्हणणं हे स्वप्न आहेत. पण जेव्हा तुम्ही राहता त्यावेळी हिची किंमत 0 आहे, 0. हा सांगण्याचा उद्देश एवढा होता की खूप मेहनत लागलेली आहे, खूप विचार करावा लागलेला आहे. आणि इतकं सोपं नव्हतं ज्या काळात हे घर बांधलं तेव्हा. त्या काळामध्ये जास्तीत जास्त लोक 2 खोल्या बांधायचे, जे किरायाच्या घरात राहायचे ते किराया वाचण्यासाठी म्हणून घर बांधून समाधानानं राहत होते. आणि आज लोक सांगतात की तुमच्या घराची 1 कोटी किंमत आहे. अरे किंमत काय हो, इथं राहिल्यावर त्याची किंमत 0 आहे, 0. राहतो ना, पुन्हा त्याच्या मेंटेनन्सचा खर्च चालूच आहे. म्हणून वास्तूची जे लाईफ आहे माझ्या मताप्रमाणे ही 25-30 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर ती प्रॉपर्टी पुन्हा रिडेव्हलप केलीच पाहिजे. तो फ्लॅट असो, घर असो, दुकान असो, एक आताच्या कन्स्ट्रक्शनला एक लाईफ आहे. आपण जे पहिले किल्ले, राजवाडे, जुने वाडे पाहत होतो ते घरं खूप टिकाऊ होते आणि ते 100 वर्ष टिकलेत. पण आताचं बांधकाम 25-30 वर्षाच्या वरती टिकत नाही आहे. मुंबईमध्ये बिल्डिंग ही 20 वर्षामध्ये हाताला येते. त्याचं कारण आहे दमट हवा आहे आणि जमीन ही क्षारयुक्त आहे, म्हणून बिल्डिंगा पडतात मुंबईच्या. इथं बिल्डिंग पडत नाही, पण बिल्डिंग जीर्ण होते. जो आपला स्लॅब असतो ना तो गळायला सुरुवात होती. आणि डबरामध्ये बांधलेल्या घराचं बांधकाम हे खाली दबत जातं. त्याचं लाईफ संपत आल्याचे हे लक्षण आहेत की त्या घराला. आणि डबरातल्या बांधकामाला पुढे वरती मजले बांधता येत नाहीत. कॉलमच्या बांधकामाला 4 मजले चढवता येतात. मी आजचा व्हिडिओ करण्याचा एक उद्देश आहे की घर बांधून पाहावं असं म्हणायची म्हण आहे, ती एवढं सोपं नाही आहे. फार हिंमत लागते त्याला. आणि जिद्द, हिंमत, मेहनत, श्रम हे पहिले महत्त्वाचे, नंतर पैसा आहे. मला आता आनंद होतो की या घरामध्ये मी येऊन राहतो आहे. उद्या 26वा वर्ष लागते. या वास्तूचा वाढदिवस आहे मी राहिल्यानंतर. आणि मुद्दाम एक मी हा दिवस असा निवडला की जो परवून आपल्या लक्षात राहतो. महाराष्ट्राचं स्वराज्य दिन आहे असा दिवस निवडला की आठवण राहण्यासाठी 1 मे हे तारीख निवडली. उद्या 1 मे आहे आणि या घराच्या जुन्या आठवणी आणि मेहनत, श्रम आणि किती रुपये खर्च झाले प्रत्येक वेळा त्याचा कुठे हिशोब नाही आहे. तुम्हाला घरापासून त्या घरापर्यंत यायचं तर पेट्रोल लागतं, सायकलला पॅडल मारावं लागतात.
एस टीनं आलं तर तिकीट लागते, ॲटोनं आलं तर पैसे लागतात. या सगळ्या गोष्टीवर मात करून जिद्दीवर ही वास्तू उभी राहिलेली आहे आजपर्यंत. आता ही वास्तू जुनी होत आलेली आहे आणि मी पण जुना झालो आता. माझं पण वय 63 चालू आहे. वयाप्रमाणे माणसाची जिद्द कमी होती, मेहनत करण्याची ताकद कमी होती. हा मुद्दाहून माझा वैयक्तिक व्हिडिओ आपल्यासमोर आज दिला की प्रत्येकाला घर बांधताना काय त्रास होतो आणि जो करतो त्याला माहीत असतं, तो सहन करतो. त्या मेहनतीवर ही वास्तू उभी राहते. असे बरेच जण आहेत की ज्यांनी स्वतःच्या कष्टातून स्वतःचं घर निर्माण केलेलं आहे, पण त्या घराची जाणीव निर्माण करणाऱ्या माणसाला असते, त्याचं महत्त्व करणाऱ्या माणसाला असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी जिद्दी, मेहनत, श्रम आणि त्यानंतर पैसा यातून निर्माण होतात. मी माझ्या नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर मुद्दाहून सांगितलं, हा व्हिडिओ केलेला आहे की आज घर बांधणं खूप सोपं झालेलं आहे. आज घर बांधणं खूप महाग झालेलं आहे, पण सोपं झालेलं आहे. सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत. आज तुम्हाला आज प्रत्येक गोष्टीसाठी कुठं फिरत बसायची गरज नाही आहे. तुमच्या घरापर्यंत सगळ्या वस्तू पोहोचत आहेत. आज रेडीमेड फ्लॅट आहेत, रेडीमेड घर बांधून देणारी यंत्रणा आहे. तेव्हा ती यंत्रणा कोणी नव्हतीच. आणि घर त्या पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं चांगलं शोचं बांधल्या जाते, पाहिजे तसं करता येते, त्या काळात तसं नव्हतं. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत घर बांधणं महत्त्वाचं होतं. मी माझं हे वैयक्तिक व्हिडिओ केलेला आहे. आपल्याला आवडला असेल तर आपण जरूर कॉमेंट बॉक्समध्ये आपले कॉमेंट द्यावेत. जय श्रीराम.